महाराष्ट्रात सर्वदूर पावसानं हजेरी लावलेली आहे। मग पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ असो, मराठवाडा असो किंवा कोकणची किनारपट्टी, सगळीकडे सध्या धुवाधार पाऊस बरसतोय। कोल्हापूर, पुणे, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा मिळालाय। तर पुणेकरांची तहान भागवणारं खडकवासला धरण 92% भरलंय। तिकडे कोकणातही पावसाची बॅटिंग सुरू आहे। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील रस्ते जलमय झालेत। सिंधुदुर्गातल्या नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात। पावसाचा जोर असाच कायम राहिला तर लवकरच नदीकाठच्या गावांना स्थलांतरित व्हावं लागेल। खेडमध्ये जगबुडी नदीनं आपलं पात्र सोडलंय। पुराच्या पाण्यात एका तरुणीचा मृतदेह सापडलाय। तर विदर्भात एकट्या अकोला तालुक्यात गेल्या 24 तासात 655 मिलीमीटर पाऊस पडलाय। या पावसामुळे पूर्णा नदीला पूर आलेला असून अकोला अकोट मार्गावरील गांधीग्राम येथे पूल पाण्याखाली गेलाय। त्यामुळे अकोट आणि तेल्हारा या तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे। काढीपर्यंत आमचं पाणी खतम होतं।